Hello friends, welcome back to my channel. Today we are going to learn Standard 2nd, page number 39. Topic name is Know the Occupations. Occupations म्हणजे व्यवसाय, काम करणे. आपल्या घरचे किंवा बाकी सर्व लोक काय काय काम करतात त्यालाच ऑक्युपेशन्स हे म्हणतात आणि याचीच माहिती आपल्याला पेज नंबर 39वरती सांगितली आहे. चला आपण पाहूयात. नो म्हणजे माहिती असणे. नो दी ऑक्युपेशन्स. ऑक्युपेशन्स म्हणजे व्यवसाय, काम. लुक, लिसन अँड रीड. लुक पहा, लिसन ऐका, अँड रिपीट मागोमाग वाचा, बोला. धिस इज सिद्धेश. ही इज अ मेकॅनिक. ही uses a spanner. He uses a screwdriver. He repairs machines. पहा, इथे हा एक मुलगा माणूस दिसत आहे. या माणसाच्या हातामध्ये मशीन आहे आणि ती मशीन तो नीट करत आहे, रिपेअर करत आहे. धिस इज सिद्धेश. तर याचे नाव काय आहे? सिद्धेश. ही इज अ मेकॅनिक. तो काय आहे? मेकॅनिक. काय काम करतो? मेकॅनिक म्हणजे यंत्रज्ञ. मेकॅनिक म्हणजे यंत्रज्ञ. यंत्र नीट करणारा, मशीन नीट करणारा, मेकॅनिक. ही यूजेस अ स्पॅनर. तो स्पॅनर यूज करतो. हे पहा, त्याच्या हातामध्ये जे आहे त्या वस्तूला स्पॅनर असे म्हणतात. आणि नेक्स्ट, ही यूजेस अ स्क्रूड्रायव्हर. स्क्रूड्रायव्हर म्हणजे आपण घरामध्ये एखादे खिळा वगैरे बसवण्यासाठी जे वापरतो, पेनासारखं असतं पहा, त्याला स्क्रूड्रायव्हर असे म्हणतात. हे पहा, हे आहेत ते स्क्रूड्रायव्हर. याला स्क्रूड्रायव्हर असे म्हणतात. मशीन किंवा एखादे यंत्रज्ञ नीट करण्यासाठी या स्क्रूड्रायव्हरचा वापर होतो. ही रिपेअर्स मशीन्स. रिपेअर म्हणजे नीट करणे, रिपेअर नीट करणे, खराब झालेली मशीन, यंत्र नीट करणे, व्यवस्थित करणे. ठीक आहे. तर धिस इज अ सिद्धेश. ही इज अ मेकॅनिक. ही यूजेस अ स्पॅनर. ही यूजेस अ स्क्रूड्रायव्हर. ही रिपेअर्स मशीन्स. मेकॅनिक म्हणजे यंत्रज्ञ. अवघड शब्द जे अर्थ तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. नेक्स्ट, धिस पिक्चर इज व्हॉट. पहा, काय करत आहे हा माणूस? हातामध्ये लाकूड आहे आणि ते कापत आहे. तर धिस इज अब्दुल. ही इज अ कारपेंटर. ही यूजेस अ सॉ. He uses a tape measure. He makes things from wood. This is Abdul. याचे नाव काय आहे? अब्दुल. He is a carpenter. तो कारपेंटर आहे. कारपेंटर म्हणजे सुतार. कापणाऱ्या लाकडापासून वस्तू बनवणारा त्याला कारपेंटर म्हणजे सुतार असे म्हणतात. ही यूजेस अ सॉ म्हणजे तो करवत वापरतो. हे पहा, SAW सॉ म्हणजे करवत. हातामध्ये जे कापण्यासाठी वापरला आहे त्याला करवत असे म्हणतात. यूजेस म्हणजे वापरणे. ही यूजेस अ टेप मेजर. पहा, लांबी रुंदी मोजण्यासाठी जे टेप वापरतात त्यालाच टेप मेजर असे म्हणतात. मेजर म्हणजेच मोजणे. मोजण्यासाठी, त्याची लांबी रुंदी मोजण्यासाठी जे काही
टेप वापरतात, त्याला टेप मेजर असे म्हणतात. ही मेक्स थिंग्स फ्रॉम वूड. वूड म्हणजे लाकूड, थिंग्स म्हणजे वस्तू आणि मेक्स म्हणजे बनवणे. तर लाकडापासून वस्तू बनवतो. ही मेक्स थिंग्स फ्रॉम वूड. तो लाकडापासून वस्तू बनवतो. तर आपल्याला समजले असेल की कारपेंटर म्हणजे सुतार. अवघड शब्दांचे अर्थ वहीमध्ये लिहून घ्या. कारपेंटर म्हणजे सुतार. सॉ म्हणजे करवत, SAW. वूड म्हणजेच लाकूड. ठीक आहे, आपण परत एकदा रीड करूया. दिस इज अब्दुल. ही इज अ कारपेंटर. ही uses a saw. He uses a tape measure. He makes things from wood. नेक्स्ट पिक्चर पहा. या पिक्चरमध्ये एक लेडी, माणूस, मुलगी आहे, एक मुलगी, आणि ती कॉम्प्युटरवर, संगणकावर काम करत आहे. तर पहा, दिस इज प्रणाली. शी इज अ मॅनेजर. शी युजेस अ कम्प्युटर. शी युजेस अ प्रोजेक्टर. शी वर्क्स इन ॲन ऑफिस. पहा, दिस इज अ प्रणाली. ही कोण आहे? प्रणाली आहे. दिस इज अ मॅनेजर. ती कोण आहे? मॅनेजर. मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक. ती मॅनेजर आहे, व्यवस्थापक आहे. शी युजेस अ कम्प्युटर. ती कम्प्युटर वापरते. युजेस म्हणजे वापरणे. ती कम्प्युटर वापरते, संगणक वापरते. शी युजेस अ प्रोजेक्टर. ती प्रोजेक्टर वापरते. पहा, प्रोजेक्टर म्हणजे प्रक्षेपण. त्या एका यंत्राचं नाव आहे की त्या प्रोजेक्टरने बसलेल्या व्यक्तीला समोर भिंतीवर किंवा एखाद्या ब्लॅकबोर्डवरती असे पिक्चर दिसून येतात. प्रोजेक्टर तुम्हाला ते ई-लर्निंग शिकवताना दाखवतात. त्यालाच प्रक्षेपण म्हणजेच प्रोजेक्टर असे म्हणतात. शी वर्क्स इन ॲन ऑफिस. वर्क म्हणजे काम, ऑफिस म्हणजे कार्यालय. ती कार्यालयामध्ये काम करते. शी वर्क्स इन ॲन ऑफिस. अवघड शब्दांचे अर्थ वहीमध्ये लिहून घ्या. आपण परत एकदा रीड करूयात. दिस इज प्रणाली. शी इज अ मॅनेजर. शी युजेस अ कम्प्युटर. शी युजेस अ प्रोजेक्टर. शी वर्क्स इन ॲन ऑफिस. मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक. कम्प्युटर म्हणजे संगणक. प्रोजेक्टर म्हणजे प्रक्षेपण यंत्र. वर्क्स म्हणजे काम. ऑफिस म्हणजे कार्यालय. नेक्स्ट पिक्चर पहा. हे पहा, हे कोण आहेत? तुम्हाला रोडने, रस्त्यावरून जाताना हे दिसतच असतील. यांना काय म्हणतात? ट्रॅफिक पोलीस. दिस इज किशोर. ही इज अ ट्रॅफिक पोलीस. He uses a whistle. He uses a button. He directs traffic. पहा, this is किशोर. हा कोण आहे? किशोर आहे. He is a traffic police. तर ते कोण आहे? ट्रॅफिक पोलीस. ट्रॅफिक पोलीस म्हणजे वाहतूक व्यवस्था करणारे पोलीस. वाहतूक म्हणजे गाडी वगैरे रोडवरती जी गर्दी होते त्याला वाहतूक म्हणतात. आणि ते गर्दी, रोडवर झालेली गर्दी नीटनेटके व्यवस्थित गाड्या सोडण्यासाठी, जाण्यासाठी ह्यांचं मदत होते. ट्रॅफिक पोलीस. ही युजेस अ व्हिसल. व्हिसल म्हणजे ते शिट्टीचा वापर करतात. व्हिसल, तोंडामध्ये पहा व्हिसल आहे, शिट्टी. ही युजेस अ बॅटन. बॅटन म्हणजे
ही हातामध्ये आहे ना काठी, त्यालाच बॅटन असे म्हणतात. ही डायरेक्ट्स ट्रॅफिक. ट्रॅफिक म्हणजे रहदारी, गर्दी. डायरेक्ट्स म्हणजे डायरेक्शन दाखवणे, म्हणजेच दिशा दाखवतात की कोणत्या गाडीने इकडे जावे तिकडे जावे असे ते सूचना देतात, डायरेक्शन देतात. ही डायरेक्ट्स ट्रॅफिक. गाड्यांची गर्दी, ते रहदारी, गर्दी, वाहतूकवर नियंत्रण करतात. त्यांनाच ट्रॅफिक पोलीस असं म्हणतात. पहा अवघड शब्दांचे अर्थ लिहून घ्या. ट्रॅफिक पोलीस म्हणजे वाहतूक पोलीस. व्हिसल म्हणजे शिट्टी. बॅटन म्हणजे काठी. ट्रॅफिक म्हणजेच गर्दी, रहदारी. नेक्स्ट पिक्चर. दिस इज सिया. शी इज अ शेफ. She works in the kitchen. She uses pots, pans, knives, and spoons. She cooks tasty food. This is Sia. पहा ही कोण आहे? सिया आहे. She is a chef. ती कोण आहे? शेफ आहे, म्हणजेच ती स्वयंपाक करते. शेफ म्हणजेच स्वयंपाक बनवणारे, आचारी. आपण आचारी म्हणतो, त्यांनाच शेफ म्हणायचे. शी वर्क्स इन दी किचन. वर्क म्हणजे काम. आपण वरती पाहिलं आहे, वर्क्स म्हणजे काम. ते कोठे काम करतात? किचन म्हणजेच स्वयंपाकघरात काम करतात. शी युजेस पॉट्स, पॅन्स, नाईव्स अँड स्पून्स. पॉट्स म्हणजे भांडी, वाटी, पातेले. अशा भांड्यांना पॉट्स असे म्हणतात. पॅन्स म्हणजे तवा. नाईव्ज म्हणजे चाकू. कांदे, बटाटे कापण्यासाठी जे वापरतात त्याला नाईव्ज म्हणजे चाकू असे म्हणतात. आणि स्पून्स म्हणजे चमचा. स्पून्स चमचा. पहा शी युजेस, ते काय काय वापरतात? शी म्हणजेच ती. पहा ती कोण आहे? सिया आहे तिचं नाव. शी इज अ शेफ. ती आचारी आहे. शी वर्क्स इन दी किचन. ती स्वयंपाकघरात काम करते. शी युजेस, ती काय वापरते? पॉट, पॅन्स, नाईफ्स अँड स्पून्स. भांडी, तवा, चाकू आणि चमचा. शी कुक्स टेस्टी फूड. फूड म्हणजे अन्नपदार्थ. टेस्टी म्हणजे स्वादिष्ट, छान. टेस्टी म्हणजे छान, स्वादिष्ट, उत्कृष्ट. कुक्स म्हणजे बनवणे. कुक म्हणजे बनवणे. ती छान, स्वादिष्ट अन्नपदार्थ, जेवण बनवते, म्हणजेच फूड. पहा शेफ. CHEF. शेफ म्हणजे आचारी. वर्क्स म्हणजे काम. किचन म्हणजे स्वयंपाकघर. पॉट्स म्हणजे भांडी. पॅन्स तवा. नाईव्स चाकू. स्पून्स चमचा. कुक्स बनवणे. टेस्टी छान, उत्कृष्ट स्वादिष्ट. फूड अन्न. ती सिया आहे. धिस इज सिया. शी इज अ शेफ. ती कोण आहे? आचारी आहे. शी वर्क्स इन द किचन. ती स्वयंपाकघरामध्ये काम करते. शी युजेस पॉट्स, पॅन्स, नाईव्स, स्पून्स. ती भांडी, तवा, चाकू, चमचा वापरते. शी कुक्स टेस्टी फूड. ती छान अन्नपदार्थ, टेस्टी स्वादिष्ट अन्नपदार्थ बनवते. नेक्स्ट पिक्चर. This is Varsha. She is a singer. She uses tanpura to practice. She uses tabla for rhythm. She sings sweet songs. पहा इथे एक बाई बसली आहे आणि ती गाणे म्हणत आहे.
दिस इज अ वर्षा. ती कोण आहे? वर्षा आहे तिचं नाव. शी इज अ सिंगर. ती कोण आहे? गायिका. सिंगर म्हणजे गायिका, गाणे म्हणणारे. शी युजेस तानपुरा टू प्रॅक्टिस. ती तानपुरा वापरते. प्रॅक्टिस म्हणजे रियाज करण्यासाठी, सराव. प्रॅक्टिस म्हणजे सराव, रियाज करण्यासाठी ती तानपुरा वापरते. तानपुरा म्हणजे हा पहा, या चित्रामध्ये आहे, त्याला तानपुरा म्हणतात. शी युजेस तबला फॉर रिदम. रिदम म्हणजे तालबद्ध, सूर, ताल छान व्यवस्थित गाण्यासाठी ती काय वापरते? तबला. तबला वापरते. फॉर रिदम, तालबद्ध गाणे म्हणण्यासाठी तबला वापरते. शी सिंग्स स्वीट सॉंग्स. सॉंग्स म्हणजे गाणे, सिंग्स म्हणजे गाणे म्हणणे आणि स्वीट्स म्हणजे छान. ती छान गाणे म्हणते. शी सिंग्स स्वीट सॉंग्स. सॉंग्स म्हणजे गाणे, सिंग्स म्हणजे म्हणणे, स्वीट म्हणजे गोड, छान. ती गोड, छान, सुरेख, सुंदर गाणे म्हणते. पहा, अवघड शब्दांचे अर्थ लिहून घ्या. सिंगर म्हणजे गायिका. प्रॅक्टिस म्हणजे सराव. रिदम म्हणजे ताल. सिंग्स म्हणजे म्हणणे. स्वीट म्हणजे गोड. सॉंग्स म्हणजे गाणे. तर तानपुरा, यालाच तानपुरा असे म्हणतात. इथे लिहूया आपण स्पेलिंग. TANPURA, तानपुरा. दिस इज वर्षा. शी इज अ सिंगर. ही वर्षा आहे आणि ती गायिका आहे. शी युजेस तानपुरा टू प्रॅक्टिस. ती सराव करण्यासाठी, रियाज करण्यासाठी तानपुरा वापरते. शी युजेस तबला फॉर रिदम. ती तालासुरामध्ये गाण्यासाठी तबल्याचा वापर करते. शी सिंग्स स्वीट सॉंग. ती खूप गोड गाणे म्हणते. तर अशा प्रकारे आपला नो दी ऑक्युपेशन्स म्हणजेच व्यवसाय, काम हा टॉपिक पूर्ण झाला आहे. तर आपण कोणकोणते ऑक्युपेशन्स पाहिलेले आहे? मेकॅनिक. मेकॅनिक म्हणजे यंत्रज्ञ, मशीन नीट करणारा. कारपेंटर. कारपेंटर म्हणजेच सुतार, लाकडापासून वस्तू बनवणारा. मॅनेजर. मॅनेजर म्हणजे संगणक व्यवस्थापक, कम्प्युटरवर काम करणारे. नेक्स्ट, ट्रॅफिक पोलीस म्हणजे वाहतूक, गाड्यांची गर्दी, रहदारी नियंत्रित करणारे पोलीस, ट्रॅफिक पोलीस. नेक्स्ट, शेफ म्हणजे आचारी, छान टेस्टी अन्न बनवणारे, शेफ, आचारी. आणि नेक्स्ट, सिंगर म्हणजेच गायिका, गोड गाणे म्हणणारे, गायिका, सिंगर. अशा प्रकारे दिस ऑल आर ऑक्युपेशन्स, कामे आहेत. थँक्यू फ्रेंड्स. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला आणि समजला असेल तर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.